लाचखोरीमुळे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होते. प्रशासनावरील व न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास देखील उडतो आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळतं. यामुळे काय होतंय माहिती आहे का, की अयोग्य व्यक्तींना फायदा मिळून गुणवत्तेला व पारदर्शकतेला तडा जातो, ज्यामुळे सामाजिक असमानता वाढून सामान्य नागरिकांचं आर्थिक व मानसिक शोषण सुद्धा होतं. सरकारी तिजोरीचं नुकसान होतं, विकासाची कामे निकृष्ट दर्जाची होतात आणि बाजारातील निष्पक्ष स्पर्धा नष्ट होते. लाच देणाऱ्या श्रीमंतांचं काम होतं, पण सामान्य जी गरीब जनता असते का, त्यांच्या हक्कापासून ते वंचित राहतात. आणि अशाच लाचखोरीच्या घटना सध्या आपल्या बीड जिल्ह्यात जरा जास्तच वर येत आहेत. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. ट्रान्सफॉर्मरवर बसविण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना अंबाजोगाई महावितरणचा कार्यकारी अभियंता मनीष कुंडलिक डाकरे याला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंगळवारी म्हणजे आज रंगेहात पकडलं. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे करण्यासाठी कशा प्रकारे अडवणूक करून त्यांना वेठीस धरलं जातं ना, हे या संतापजनक घटनेवरून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. तक्रारदाराने नुकताच आपला एक्वा प्लांट सुरू केला. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्याची आवश्यकता होती. ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र या प्रस्तावावर सही करून मंजुरी देण्याच्या मोबदल्यात कार्यकारी अभियंता मनीष डाकरे यांनी 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. स्वतःच्या हक्काच्या कामासाठीही पैसे मोजावे लागत असल्यानं त्रस्त झालेल्या त्या तक्रारदारानं तात्काळ बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची पडताळणी करून महावितरण कार्यालयातच सापळा रचला. मंगळवारी म्हणजे आज ठाकरे याने तक्रारदाराकडून 5,000 रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकानं त्याला कार्यालयातून रंगेहात ताब्यात घेतलं. या प्रकरणी आता अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सोपान चिटंपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकानं अत्यंत नियोजनबद्धरित्या ही कारवाई यशस्वी केली आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.